अबोली या मालिकेच्या 10 नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे आता शार्दूल रडत असतो आणि तो म्हणत असतो, मम्मा डॅडा कधी येणार? त्यावरती पल्लवी सांगते, हे बघ तुझे डॅडा कधी येतील मला पण माहीत नाही आहे. शार्दूल खूप त्रास देतो आणि म्हणतो, डॅडा कधी येणार मला सांग ना. त्यावरती पल्लवी म्हणते, बाळा थांब ना, तू नको त्रास देऊस, मला खरंच माहीत नाही आहे डॅडा कधी येणार. तितक्यात विजया येते आणि म्हणते, तुमचा डॅडा तुम्हाला विसरला, तुम्हाला दोघांनाही डॅडाची आठवण येते, पण तुमच्या डॅडाला तुमची आठवण येते का? आला का तो तुम्हाला पाहायला? असं म्हणत विजया दोघांनाही दम देते आणि म्हणते, तुमच्या डॅडाला तुमची आठवण असती तर तो कधीच आला असता. इकडे पल्लवी सांगत असते, खरंच विजया मला तर खूप काळजी वाटायला लागते त्या परमजीत सिंगची. परमजीत सिंगने काही केलं नसेल ना, जेव्हा जेव्हा त्याचा चेहरा समोर येतो ना, मला खूप भीती वाटते. पण इकडे एक वेगळाच ड्रामा सुरू असतो. अंकुश, क्रिश आणि अबोली चाळीमध्ये एंटर करतात. विजया त्यांचं तोंड पाहतच बसते. तिघही जण एंटर करतात आणि आता विजयाच्या दिशेने हळूहळू चालत येतात. विजयाला आपण स्वप्न बघतोय की सत्य हे काहीच कळत नसतं. अंकुश ठामपणे येऊन उभा राहतो आणि विजया असं म्हणत असतानाच विजया म्हणते, सचित तू आलास? तू कसा काय आलास? अरे मी तुला सांगणारच होते त्या तोतयाने काय काय केलंय ते. पण तोपर्यंत सचित आता समोर येऊन उभा असतो. त्यावरती विजया म्हणते, सचित बोल ना, त्या तोतयाने तुझ्यासोबत काय केलं होतं? यावरती अंकुश म्हणतो, सचित? कोण सचित? विजया. विजया म्हणते, अरे ऐक तरी मी काय बोलते ते. त्या तोतया माणसाने तुझ्यासोबत काय काय केलं? त्यावरती आता चिडलेला अंकुश विजयाच्या एक थोबाडीत देतो आणि म्हणतो, विजया सचित नाही अंकुश, मला सगळं आठवलेलं आहे, तू तुझी कारस्थानं बंद कर. विजया म्हणते, मी काय केलं? त्यावरती अंकुश म्हणतो, तू माझी वकील होतीस ना, आणि तूच मला खोट्या केसमध्ये अडकवलंस. माझी वकील असून माझ्या विरुद्ध केस लढलीस. अबोलीला माहीत नव्हतं की मी काय केलंय. अबोलीला डोळ्यासमोर जे दिसलं की मी खून केलाय तसंच तिने सगळ्यांना सांगितलं, कोर्टात पण खरी साक्ष दिली. पण विजया तुला माहिती होतं ना की मी निर्दोष आहे, मग तरीसुद्धा विजया तू असं का वागलीस? असं म्हणत अंकुश आता विजयाला जाब विचारतो. विजया सांगत असते, अंकुश मी खरंच काही नाही केलेलं आहे. अंकुश म्हणतो, तुझं तोंड बंद कर विजया, तुझी सगळी कारस्थानं मला कळलेली आहेत. म्हणजे मी जेलमध्ये असताना फुलवाच्या केसमधून मला अबोलीने सही सलामत सोडवलं, म्हणून अबोलीवरती राग व्यक्त करण्यासाठी तू हे सगळं कारस्थान केलंस. माझ्या विरुद्ध खोटी कंप्लेंट केलीस आणि जेलमधून मला सोडवण्याच्या निमित्ताने बाहेर अबोलीने काढलं, तर तू तिच्यावरती सुद्धा आता मात करत मला मृत्यूच्या दारामध्ये पोहोचवलंस. त्यानंतर मला वेगवेगळी औषधं दिलीस, मला टॉर्चर केलंस आणि अंकुशचं मला सचित बनवलंस. मला सगळं काही आठवलंय विजया. क्रिश कसली वाट बघतोयस? या नालायक बाईला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला पाठव. हिच्या ज्या कर्तृती आहेत ना त्या पोलिसांच्या समोर उघड्या होऊ दे आणि हिला कायमची जेल होऊ दे. हीच तिची जागा आहे. हिने आत्तापर्यंत खूप दुष्कर्म केलेत. मला अंकुशचा सचित बनवला आणि मला इतका त्रास दिलाय ना. असं म्हणत अंकुश खूप चिडलेला असतो आणि विजयाला जेलमध्ये पाठवतो. क्रिश म्हणतो, विजया तुझा खेळ आत्ताच्या आत्ता तुला जेलमध्ये पाठवणार. यावरती विजया सांगते, अरे माझं यात काही नाही आहे, तो परमजीत सिंग तोतया त्याने हे सगळं केलंय. अंकुश म्हणतो, त्याची तर मी बरोबर वाट लावणार आहे, पण तू जे केलंस ना त्याला माफी नाही. क्रिश ने हिला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाक बरं. जी म्हणते, तुला माहित नाही अंकुशा, हिने इथं काय काय प्रताप केले. अबोलीच्या तोंडाला चिखल लावला आणि गावकऱ्यांचं म्हणजे सगळ्या चाळकऱ्यांसमोर तिचा खूप अपमान केला. अंकुश म्हणतो, सगळ्या अपमानाचा बदला घेतला जाणार आहे. सगळा अपमान मी मनात साठवून ठेवलाय, त्याचा एकदाच बदला घेणार. असं म्हणत आता विजयाचा खेळ खलास झालेला असतो. क्रिश विजयाला बेड्या ठोकून नेणार तेवढ्यात विजया भानावती येते. अंकुश सोडव मला. आणि घाबरलेली विजया परमजीत सिंगला कॉल करते आणि म्हणते, काय रे मूर्खा, तू तिकडे करतोयस काय? इकडे माझी अवस्था बेकार झालेली आहे. तुला समजतंय का? मी इकडे अडकलेली आहे संकटात आणि तुझ्यावरती पण गदा येईल. त्या म्हातारीला त्रास द्यायची तुला गरज काय होती? यावरती आता इकडे परमजीत सिंग म्हणतो, म्हणजे म्हातारी गचकली की काय? यावरती विजया सांगते, गचकली नाही, पण तुझ्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलीस पोहोचू शकतात आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा अडकेन. तुला कळतंय का? यावरती परमजीत सिंग सांगतो, माझ्यापर्यंत कोण पोहोचणार आहे? माझ्यापर्यंत कोणीही पोहोचू शकत नाही. मी एक सराईत नाट्यकार आहे, मला नाही कोणी पकडू शकत. आणि त्याने आता अबोली आणि क्रिशला त्या स्थळी बोलवलं असतं ज्या स्थळामध्ये त्यांनी सगळी अजिबात योजना करून ठेवलेली असते. आणि तिकडे आता अंकुशला आता शोधण्यासाठी अबोली आणि क्रिश तिकडे येतात. अंकुश सर असं म्हणत अबोली आणि क्रिश एंट्री करतात. पण अंकुश कुठेच दिसत नाही. पण तिकडे खूप सारे धागेदोरे सापडतात. क्रिश म्हणतो, हीच ती जागा आहे, इथेच अंकुश सरांना बांधून ठेवलं होतं, एवढं मात्र नक्की. हे बघ सुमती काकूची साडी बघ आणि इकडे कार्तिकी नाव लिहिलेलं बघ, हे सगळं त्याच ठिकाणचं आहे. ही बघ सुमती काकूंची साडी. इथूनच ती अज्ञात व्यक्ती कपडे बदलत होती, पोलिसाचा वेश घालत होती, वेगवेगळे नर्सचे वेश घालत होती.
सफाई कामगाराचा वेश सगळं सापडलेलं आहे आणि क्रिश पोलीस स्टेशनला कॉल करतो. पण तेवढ्यात परमजित सिंग येऊन क्रिशला गोळी घालतो आणि क्रिश बेचारा खाली पडतो. इकडे अबोली सांगत असते, क्रिश काय झालं, क्रिश काय झालं. तोपर्यंत परमजित सिंगने क्रिशला गोळी घातलेली असते आणि आता अबोली म्हणते, यांनी तुझं काय वाकडं केलंय. क्रिश तुला मी काही होऊ देणार नाही. क्रिशचं डोकं आपल्या मांडीवरती घेऊन अबोली त्याला मी तुला काही होऊ देणार नाही, क्रिश मी तुला काही होऊ देणार नाही असं सांगत असते. क्रिश मात्र अबोली अबोली असं म्हणत असतो. मग परमजित सिंग येतो आणि म्हणतो, मी सगळ्याचा बदला घेतलाय आणि क्रिशची बंदूक तो काढून घेतो. क्रिश विरोध करतो तर त्याच्या हातावरती जोरदार वार करत परमजित सिंग ती बंदूक काढून घेतो. मग अबोली म्हणते, आम्ही तुझं काय बिघडवलंय तुझं, तू आमच्यासोबत असं का वागतोयस. परमजित सिंग सांगतो, हे तू मला नको, तुझ्या नवऱ्याला विचार आणि नवऱ्याला समजाव जरा तुझ्या. पण आता तुझ्या नवऱ्याला समजवण्याची पण वेळ गेलेली आहे. तुझा नवरा समजवण्याच्या पलीकडे गेलाय. अबोली सांगते, मी तुमच्यापुढे हात जोडते, तुम्ही जे करायचं ना ते मला करा, पण क्रिशला आणि अंकुश सरांना काही करू नका, मी तुमच्यासमोर हात जोडते. यावर परमजित सिंग म्हणतो, ही आयडिया चांगली आहे, म्हणजे तुला काही केलं तर अंकुश धावत येणार हे मात्र नक्की आहे. अंकुशला जर पुन्हा मला माझ्या ताब्यात घ्यायचं असेल तर मात्र मला तुलाच घाव करायला लागेल असं म्हणत तो आता युक्ती करतो. तोपर्यंत अंकुश डॉक्टरांकडे येतो आणि परमजित सिंगवर ते ट्रीटमेंट सुरू करायला सांगतो आणि म्हणतो, हे होतील ना बरे. डॉक्टर म्हणतात, काळजी करू नका, थोडंफार यांच्यावरती थोडं प्रेशर असल्यामुळे हे सगळं घडलंय, थोड्याच वेळात ते शुद्धीवरती येतील. अंकुश म्हणतो, डॉक्टर तुमचा मला फोन मिळेल का. डॉक्टर म्हणतात, हो घ्या की. मग अंकुश फोन घेतो आणि विजयाला कॉल करतो. तो विजयाला म्हणतो, विजया अगं मी त्याच्या तावडीतून सुटलोय, तू सुखरूप आहेस ना. विजया घाबरते, अंकुश सुटला म्हणजे आपला प्लॅन चौपट झाला. विजयाला मोठा धक्काच बसतो. अंकुश म्हणतो, काय गं विजया काय झालं. हे बघ मी ना पोलिसांच्या तावडीत आता जाणार आहे, मी आता पोलिसांना फोन करतो आहे आणि तोपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये आहे. परमजित सिंग यांना सोडवून आणलंय, त्यांच्यावरती उपचार चालू केलेत. विजया सांगते, हे बघ तू न कोणाला फोन करू नकोस, कारण तू कुणाला फोन केलास तर त्या खोट्या परमजित सिंगपर्यंत बातमी पोहोचेल आणि त्यांनी चाळीत येऊन खूप मोठा राडा केला, आजीवरती पण हल्ला केला, त्यामुळे तू कुणालाही कॉल करू नकोस, मी सांगते त्या ठिकाणी येऊन मला भेट असं म्हणत विजया पुढचं कारस्थान सुरू करते. पल्लवी विजयाला म्हणते, काय गं विजया कोणाशी बोलत होतीस तू. विजया म्हणते, मी नाही गं कोणाशी बोलत होते. पण पल्लवीने विजयाला अचूक पकडलेलं असतं, ही काहीतरी खोटं बोलते हे मात्र पल्लवीला कळलेलं असतं आणि पल्लवी म्हणते, विजया थांब. तर विजया तिकडून धावत सुटते. पल्लवी विचार करते, काहीतरी गडबड आहे, ही विजया अशी तशी कुणाला आटपणाऱ्यातली नाही आहे आणि ही अचानकपणे का बरं गेली असेल, नक्कीच काहीतरी डाव असणार आहे असा विचार करत पल्लवी पण पाठलाग करते. तोपर्यंत इकडे खूप मोठा आता खुलासा होणार असतो. विजयाने अंकुशला ज्या स्थळी बोलवलेलं असतं त्या स्थळी अंकुश येऊन पोहोचतो खरा आणि तिकडे अबोलीला बांधून ठेवलेलं असतं. अबोलीला बांधून ठेवल्यामुळे आता अंकुश तिकडे पोहोचतो आणि अबोली असं म्हणत अबोलीला आता वाचवायला अबोलीला सोडवण्यासाठी अंकुश जीवाचं रान करतो. पण तेवढ्यात मागे येऊन परमजित सिंग अंकुशच्या डोक्यामध्ये मोठा रॉड घालतो. अबोली सांगत असते, सर बाजूला व्हा. पण अंकुशचं लक्ष नसतं, त्याला फक्त अबोलीला वाचवायचं असतं. पण या डोक्यात घातलेल्या रॉडमुळे अंकुशची स्मृती जशी परत येते तसं अंकुशला सगळं आठवतं. तो खाली पडतो आणि त्याला सगळं आठवायला लागतं. तो अबोलीला म्हणतो, अबोली मला सगळं आठवलंय. अबोली म्हणते, सर. पण अंकुशला आपण घेतलेले 7 फेरे, अबोलीसोबत घेतलेली 7 वचनं सगळं आठवतात. तोपर्यंत विजयाने आता अंकुशला त्याच अवस्थेत ठेवत सेम टू सेम अंकुशसोबत केलेला प्रकार केलेला असतो अबोलीसोबत. कारमध्ये अबोलीला ठेवून तिला बांधून आता ती कार ब्रेक फेल करून सुसाट सोडलेली असते दरीत पडण्यासाठी आणि अंकुश बेशुद्ध असतो. अंकुशला खऱ्या अर्थाने आपण अबोलीसोबत केलेलं लग्न आणि सगळं आठवतं आणि अंकुश ताडकन उभा राहतो आणि म्हणतो, अबोली आत्ता खरं मला सगळं आठवलंय, तू अबोली आहेस, मी अंकुश आहे, मी तुला काही होऊ देणार नाही. आता अंकुशला सगळं आठवलंय. विजयाची कारस्थानं समोर आलीत. आता अंकुश उठला आणि अबोलीला वाचवणार. अंकुश अबोलीला वाचवून विजयाला पोलिसांच्या ताब्यात देणार आणि इथून मालिकेचं एक नवीनच पर्व सुरू होणार.